श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तर आजच्या या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, घरामध्ये जे काही ग्रह दोष आहेत, पितृदोष आहेत, नजर दोष, दुःख, संकटे, अडचणी, दारिद्र्यता हे सर्व निघून जाण्यासाठी, घरातील आजार निघून जाण्यासाठी आपल्याला कापूरसोबत या 3 वस्तू जाळायच्या आहेत. कारण असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत, पितृदोष असेल किंवा राहू केतू यांचे जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू अवश्य आज जाळायच्या आहेत. आपल्या घरातील जी गरिबी आहे, दारिद्र्यता आहे तर ती देखील दूर होईल. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर बुद्धीचे देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य हे पूर्ण होत नाही. अशा या आपल्या गणपतीची माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीला जयंती ही साजरी केली जाते. ही गणेश जयंती तिथी माघी चतुर्थी, विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते. तर अशा ह्या गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण आजच्या ह्या दिवशी म्हणजे आज गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे. तर आजच्या या दिवशी बाप्पांचे आपल्यावर आशीर्वाद कृपा राहण्यासाठी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा देखील करत असतो. बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण काही सेवा करत असतो, उपाय करत असतो. यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काही सेवा आणि उपाय देखील मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण गणपती बाप्पा ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत, घराची स्वच्छता कशा प्रकारे करायची आहे. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. म्हणजे पहा, कणकेचे दिवे हे आपल्याला गणपती बाप्पांना कसे अर्पण करायचे आहेत. दुर्वा संदर्भात व्हिडिओ आहे तर तो देखील अपलोड झालेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर ते देखील तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती पाहू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये दोष हे असतात, परंतु अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय केले तर आपल्याला त्या दोषांपासून आपली मुक्तता मिळते. तर आता तुम्ही म्हणाल की दोष कोणते असतात, तर आपल्याला कसं माहीत पडणार की आपल्या घरामध्ये हे दोष आहेत. तर बघा, कधी कधी आपल्या घरामध्ये नेहमी वादविवाद होतात, भांडणं होतात, तसेच लहान मुले असतात तर ते देखील हट्टीपणा करतात, किरकिर करत असतात. घरात आजारी व्यक्ती असते, घरात नेहमी आजारपण असतो, पैसा येत असतो परंतु तो टिकत नाही, पैशाला चारी बाजूनी वाटा ह्या फुटलेल्या असतात. त्यामुळे कितीही कमवणारी व्यक्ती असेल, घरात 4 जण जरी कमवत असेल तरी पण पैशाला पैसा लागत नसतो. अशा भरपूर समस्या, अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतात. पैसा आपल्याकडे येतो परंतु तो टिकत नाही, कारण आपल्या मेहनतीच्या जोडला नशिबाची देखील साथ हवी असते. म्हणून काही तिथीला काही हे उपाय आहेत तर ते आपल्याला अवश्य करायचे आहेत. त्यामुळे बघा, आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे, राहू केतूचा काही दोष असेल, कालसर्प दोष असेल, नजर दोष असेल तर तो दूर होऊन व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, घरामध्ये प्रसन्नताचे वातावरण हे निर्माण होईल. आपल्याला आजच्या या दिवशी कापूरासोबत ही वस्तू आहे तर ती जाळायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, सगळी संकटे, दुःख हे निघून जातील. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर बघा, हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर करायचा आहे. म्हणजे ही संध्याकाळची वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर मग जाणून घेऊ की आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीमसेन कापूर आपल्याला लागणार आहे. तर भीमसेन कापूर हा प्रत्येकाच्या घरात असतोच, कारण भीमसेन कापूरमध्ये नकारात्मकता दूर करण्याची काही तत्वे असतात. भीमसेन कापूर हा नैसर्गिकरित्या बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरात पवित्र वातावरण हे निर्माण होत असते. म्हणून भीमसेन कापूर असेल तर तो अवश्य घ्या तुम्ही. जर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
तुम्हाला एक लवंग घ्यायची आहे, म्हणजे अखंड लवंग, फुलवाली लवंग घ्यायची आहे आणि एक वेलची घ्यायची आहे, म्हणजे हिरवी वेलची असते ती घ्यायची आहे, म्हणजे फक्त एक लवंग आणि एक वेलची घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी ही देखील आपल्याला घ्यायचं आहे. थोडे खडे मीठ आहे तर ते देखील घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत. तर अशा ह्या वस्तू सर्व आपण एकत्रित करायचे आहेत, परंतु काळे तीळ हे वेगळे ठेवायचे आहेत. ते आपल्याला एक मोठी काळे तीळ लागणार आहेत, तर ते वेगळे ठेवायचे आहेत. आणि ह्या बाकीच्या वस्तू आहेत म्हणजे बघा, भीमसेन कापूर, लवंग, वेलची, खडे मीठ आणि पिवळी मोहरी या 5 वस्तू आपल्याला वेगळ्या ठेवायच्या आहेत आणि काळे तीळ आहेत तर ते वेगळे ठेवायचे आहेत. मग या सर्व वस्तू एखाद्या आपल्याला प्लेटमध्ये घ्यायच्या आहे किंवा तुमच्याकडे दिवा असेल तर त्या मातीच्या दिव्यामध्ये ह्या वस्तू सगळ्या घ्यायच्या आहेत. आणि आपण जिथे बघा गणपती बाप्पांची पूजा केलेली असेल तर तिथे आपल्याला ह्या वस्तू किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही या वस्तू ठेवायच्या आहेत. तिथे आपल्याला प्रथम तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूपदीप दाखवायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे. तुळशी मातेची देखील तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि मग आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला बसून ओम गण गणपताय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा उच्चारण करायचं आहे. बाप्पांना आपल्या घरामध्ये जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, जे काही दोष आहेत, नजर दोष आहे किंवा कालसर्प दोष आहे, राहू केतूचा जो काही दोष आहे, जे काही समस्या अडचणी आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू दे, माझ्या मुलांची प्रगती होते, माझ्या पतीची प्रगती होते, माझ्या मुलांच्या बाबतीत जे काही विवाह संदर्भात जे काही अडचणी समस्या असतील तर ते निघून जाऊ दे आणि विवाह लवकरात लवकर होऊ दे किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत जे काही समस्या असतील तर त्या देखील तुम्हाला सर्व मनापासून गणपती बाप्पांना बोलायचं आहे. त्याच्यानंतर ह्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होऊन जातील. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्याकडे जे काळे तीळ आहेत म्हणजे एक मोठी काळे तीळ आहेत तर ते तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या घरातील सर्व सदस्यावरून ते तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे की तुमचे मिस्टर असतील तर त्यांना तुम्हाला एका पाटावर बसवायचं आहे, म्हणजे त्यांचं तोंड हे त्यांना तुम्हाला दक्षिण दिशेला बसवायचं आहे आणि उत्तरेकडे त्यांचं तोंड झालं पाहिजे अशा स्थितीत तुम्हाला त्यांना बसवायचं आहे. आणि त्यांच्यावरून तुम्हाला म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत हे जे काळे तीळ आहेत तर ते एक मुठ्ठी घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्यांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत हे तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहेत. त्याचप्रमाणे तुमचा दीर असेल किंवा तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, तुमची नणंद असेल तर त्यांना देखील तुम्हाला अशाच पद्धतीने बसवायचं आहे. आणि जे काळे तीळ तुमच्या हातामध्ये आहेत तर त्यांनीच तुम्हाला तुमच्या घरातील सर्व व्यक्तींच्या वरून ते काळे तीळ उतरून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला दुसरे काळे तीळ लागणार नाही, तर जे एक मोठी काळे तीळ आहे तर त्याच्यावरून तुम्हाला घरातील सर्व व्यक्तींच्या वरून ते उतरवायचं आहे. आणि तुम्ही स्वतःवरून देखील ते 7 वेळा उतरवायचं आहे. म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हे उतरून घ्यायचं आहे. आणि उतरल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की ज्या प्लेटमध्ये तुम्ही पिवळी मोहरी, खडे मीठ घेतलेले आहे, त्याचप्रमाणे एक लवंग, एक वेलची घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. प्रथम काय करायचं आहे की ते प्रज्वलित करायचं आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्हाला हे जे काळे तीळ आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे टाकल्यानंतर मग तुम्हाला ती प्लेट घ्यायची आहे आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला तो धूर आहे तर तो फिरवायचा आहे. म्हणजे हे करता वेळेस तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला सातत्याने उच्चार करायचा आहे. आणि जो धूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरून घ्यायचा आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला पूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचा मुख्य दरवाजा आहे तर तिथे देखील तुम्हाला 3 वेळा तो धूर आहे तर तो फिरवायचा आहे. आणि याच्यानंतर तुळशीचं वृंदावन तुमच्या शेजारी असेल तर तुळशी वृंदावनच्या समोर देखील तुम्हाला हा धूर आहे तर तो फिरवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा धूर सगळीकडे फिरवायचा आहे. यामुळे बघा आपल्या ज्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही वाईट शक्ती, हे वाईट दोष आहेत, ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, जे काही घरातील आजारपण आहेत, रोग आहेत तर ते दूर होण्यास खूप खूप मदत होणार आहे. इतका हा प्रभावी असा हा उपाय आहे. तर हा उपाय करता वेळेस तुम्हाला पूर्ण मनाने, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे. यामुळे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमच्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट शक्ती आहे, वाईट दोष आहे तर ते घरातून जाण्यास खूप मदत होणार आहे.
तर खूप असा प्रभावी हा उपाय आहे। तर तुम्हाला जमेल तर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला किंवा अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा। यामुळे तुमच्या घरामध्ये एकदम प्रसन्नता वातावरण निर्माण होईल आणि तुमचे जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।